डॉक्टर कशी आहे आता देवयानी? शी इज ऑल राईट ना. तसं काळजी करण्याचं काही कारण नाहीये. पण तिच्या जे पोटात दुखते ते थांबेल ना? असं अधूनमधून पोटात दुखणारच, त्यासाठी एवढं घाबरून जाण्याची गरज नाहीये. आणि हे 9 महिने खूप जोखमीचे आहेत, तेव्हा आपल्याला जपावं लागेल, खूप लक्ष द्यावं लागेल. सगळं काही नॉर्मल आहे, पण तरीही पुढे मागे काही रिस्क नको, म्हणून मला काही टेस्ट करणं महत्त्वाचं वाटतंय. येते मी. ओके, थँक्यू डॉक्टर. चला साई. साईमा, मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की देवयानी ताईंच्या तब्येतीची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, कारण त्यांची तब्येत दिवसेंदिवस नाजूक होत चालली आहे. पण आता काही काळजी करायचं कारण नाही आहे ना? नाही, आता तसं काळजी करण्याचं कारण नाही, कारण मी आत्ताच त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे. त्यांचं पोटात दुखणं हळूहळू थांबेल. या अवस्थेत अधूनमधून पोटात दुखतच असतं. तुम्ही वेळेवर आलात म्हणून खूप बरं झालं. आम्हाला काही सुचेनासं झालं होतं. आता आम्ही निश्चिंत झालो. नाही साईमा, एवढंही निश्चिंत राहता येणार नाही साईमा. आज जरी देवयानी ताईंची तब्येत ठीक असली तरी पुढच्या काही महिन्यात ती खालावण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे गरोदरपणात त्यांचा BP मेंटेन राहणं जास्त महत्त्वाचं आहे. योग्य वेळेत प्रिकॉशन्स घेतले गेले नाहीत तर बाळाच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साईमा, देवयानी ताईंची डिलिव्हरी सुखरूप होण्यासाठी त्यांची आत्तापासूनच काळजी घेणं जास्त गरजेचं आहे, तरच त्यांचा पुढचा त्रास कमी होईल. नाहीतर आम्ही सुद्धा काही करू शकणार नाही. या अवस्थेत देवयानी ताईंना संपूर्ण विश्रांतीची गरज आहे साईमा. काळजी घ्या. येते मी. साहेब, काय म्हणाल डॉक्टर? काही विशेष नाही, काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. एवढं सांगितलं. एवढं जर सांगितलं असतं डॉक्टरनी तर तुमचा चेहरा असा गंभीर झाला नसता. साहेब प्लीज आमच्यापासून काही लपवू नका. काय सांगितलं डॉक्टर? आदित्यराजे, तुमचं बाबाचं काळीच आम्हाला कळतंय. तुमच्या मनाची काय अवस्था आहे याची आम्हाला कल्पना आहे. पण काळजी करू नका, आम्ही आहोत ना. आम्ही सांभाळून घेऊ सगळं. केतकीला भेटायला आला होतास? हो, ॲक्च्युली तिला समजवायला आलो होतो. गुड, बस. एनी प्रोग्रेस? नो सर, नॉट येट. पण मी लवकरच कन्व्हिन्स करीन तिला. प्लीज बिलीव्ह मी. लवकरच? तो दिवस कधी येणार आहे? अरे हा म्हणता आता पहिली टर्म सुरू होईल. अमोल, असं तर नाही आहे ना की मी तुझ्यावर विश्वास टाकून मूर्खपणा केलाय? नाही नाही अंकल, अहो खरंच तसं नाही आहे. ॲक्च्युली ती आत्ता रागवली आणि त्यामुळे ती माझंच काय तर कोणाचंही नाही ऐकणार. सो सर, इट विल टेक टाईम, पण मी करीन ना कन्व्हिन्स तिला. ती होईल नक्की कन्व्हिन्स, बिलीव्ह मी. गुड. अमोल, अजून इथेच आहेस? हो, अगं मी निघालो होतो पण डॅड भेटले ना तुझे, म्हणून निघतोच आहे. बाय बाय अंकल. बाय.
आज जरी देवयानी ताईंची तब्येत ठीक असली तरी पुढच्या काही महिन्यात ती खालावण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे गरोदरपणात त्यांचा BP मेंटेन राहणं जास्त महत्त्वाचं आहे. योग्य वेळेत प्रिकॉशन्स घेतले गेले नाहीत तर बाळाच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदित्यराजे, आम्हाला असं वाटतंय की आपण देवयानीला चैतन्य आयुर्वेद आश्रमात घेऊन जाऊया. म्हणजे आपल्याला तिथल्या आचार्यांचा पण सल्ला घेता येईल. पण साईमा, आपण आता डॉक्टरांचा सल्ला घेतोय, त्यांनी सांगितल्याप्रमाणे देवयानीची काळजी घेतोय, मग आता हे आश्रमात कशाला? नाही, आम्हाला माहिती होतं की तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारणार, पण आचार्यांचा सल्ला घेतला तर आपल्याला ते पुढे फायद्याचंही होईल ना. साईमा, तुमच्या कुठल्याच निर्णयाला आमचा विरोध नाही. तुम्हाला जसं वाटतं तसं आपण करूया. तुम्ही सांगा आपण कधी निघायचं, आपण निघूया. ठीक आहे. थँक्यू. जा तू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं? अमोलशी बोलणं झालं की नाही तुझं? म्हणजे केतकीचं मत काय? बोललो मी त्याच्याशी, पण अजूनही केतकी ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी तयार झालेली नाही. तुला वाटतंय का रे हा कन्व्हिन्स करू शकेल तिला? हे म्हणजे बघ, आपण त्याला पैसेही दिले तर कदाचित आपलं काम करणारही नाही तो. त्यांनी फसवलं तर आपल्याला? नाही मीरा, तसं नाही होणार. अमोल हा सुसंस्कृत आणि मिडल क्लास फॅमिली मधला पोरगा आहे. अशी माणसं असतात ना, शब्दाला जास्त महत्त्व देतात पैशापेक्षा, आणि म्हणून ती जिथं असतात तिथंच राहतात आयुष्यभर, आपल्या संस्कारांना कवटाळत. आणि अमोलला आपल्याला फसवण्याचा प्रश्नच येत नाही. आणि त्यानं जर तसं केलं ना तर तो केतकीच्या नजरेतून उतरेल आणि मग आपल्याला जे हवंय तेच होईल. अरे पण तेवढा वेळ आहे का आपल्याजवळ? काही दिवसात तिचं कॉलेज सुद्धा सुरू होईल आणि तिला ऑस्ट्रेलियाला पाठवायची सगळी तयारी करायची अजून आपल्याला. हे सगळं कसं जमणार आहे? आणि ऐन वेळेला त्यांनी नाही म्हटलं तर आपण अमोलला दिलेले पैसे पाण्यात गेले असं म्हणायचं का? नाही, तसं नाही. अमोलकडून मी पैसे कसेही वसूल करेन, ते काय फारसं कठीण नाही. पण मला अजूनही वाटतं की अमोल केतकीला समजावेल. आपली पोरगी नक्की ऑस्ट्रेलियाला जाईल. डोंट वरी. जय राधेश्याम साईमा. आचार्य कुठे आहेत? हो आहेत ना, शिबिर चालू आहे आतमध्ये, आपण या ना. आचार्य, डॉक्टर म्हणतायत की मुलाची पोझिशन जशी असायला हवी आहे तशी नाही आहे. त्यामुळे आम्ही खूप काळजीत होतो, म्हणून तुमचा सल्ला घेण्यासाठी इथे आलोय. काही काळजी करू नका साईमा, आम्ही यांना ठीक करू. 10-15 दिवस यांना आश्रमात राहू दे. अशा अवस्थेत त्या फार त्रास सहन नाही करू शकणार. इथे राहून योगा आणि ध्यान केल्याने त्यांच्या मनाची शक्ती वाढवता येईल. त्यांच्या मनाला जेवढं प्रसन्न वाटेल तेवढं चांगलं. आचार्य, पण त्यासाठी देवयानीला इथे ठेवण्याची काय गरज आहे? म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही तिला इथे घेऊनच जाऊ ना. आदित्यराजे, आचार्यजी जसं म्हणतायत ना तसंच होऊ द्या.
राहू दे ना तिला इथे 15 दिवस. घरी खूप दगदग होते, ती अजिबात आराम करत नाही. तुम्ही काही काळजी करू नका साईमा, सगळं काही व्यवस्थित होईल. आमची ध्यानाची वेळ झाली. नाशिककर, यांना आपला आश्रम दाखवा. साईमा, तुम्ही आश्रमात फेरफटका मारा. या. मॉम, मॉम, डॅड, लवकर ये ना. ए मॉम, ये ना बाहेर लवकर. अरे काय झालं? कसला एवढा आरडाओरडा चाललाय? हा, डॅड गेस व्हॉट, हे काय आहे? ऍडमिशनचा फॉर्म असेल, मिरचंदाना इन्स्टिट्यूटचा. तुम्ही कसं ओळखलं? तुझ्या चेहऱ्यावरच लिहिलंय सगळं. झालं, आता तरी खुश आहेस ना तू? खूप खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी. काय रे, कशाला ओरडतोस एवढा? आणि काय एवढं खुश आहेस कळू दे? ग काकू, मी मिरचंदानी इन्स्टिट्यूटचा फॉर्म आणलाय. अरे वा, ऍडमिशनची तयारी सुरू झाली की? हो, मला आता अजिबात वेळ घालवायचा नाही, खूप शिकायचंय. खूप मोठा हो, सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. तुला माहितीये काकू, एकदा मी पास आउट झालो ना की मला मल्टीनॅशनल कंपनीतून खूप जॉब ऑफर्स येते. मग मी ठरवीन युकेला जायचं की US ला. अरे, आत्ता तर कुठे ऍडमिशनचा फॉर्म आणलायस, लगेच परदेशात जायच्या गोष्टी करतोयस? अगं काकू, तेच तर माझं स्वप्न आहे. यु नो, मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईन UK आणि US दाखवायला. आत्तापासूनच तयारी करून ठेवा, पासपोर्ट व्हिसा वगैरे काढून टाक. अरे अगं हसतेस काय काकू? तू बघशीलच मी माझी स्वप्न कशी पूर्ण करतो ते. थँक्स टू देवताई, खरंच तिच्यामुळे शक्य झालं हे सगळं. आणि ऑफकोर्स केतकीच्या डॅडमुळे. अगं त्यांचं केवढं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या लाईफमध्ये. तुला भरपूर यश मिळावं यापेक्षा आम्हाला काय हवंय दुसरं आणखी? सगळी स्वप्न पूर्ण करताना आम्हाला विसरू नकोस म्हणजे झालं. हे काय काकू, असं का म्हणतेस तू? अगं तुम्हाला विसरून कसं चालेल? बरं, मी हा फॉर्म मॉमला दाखवून येतो. ओके, आलो. काय हल्लीची मुलं पटा 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 पुढचा विचार करायला लागतात. खरं आहे बहिणी, हल्लीच्या मुलांचं काही सांगता येत नाही. कधी कधी वाटतं आपण त्यांना उच्च शिक्षण देतो म्हणजे एका परीने त्यांना आपल्यापासून लांबच करतो. डिग्री मिळायच्या आधीच त्यांना UK आणि US ची स्वप्न पडायला लागलेली असतात. अरे, हौस असते मुलांना, परदेशी जाऊन काम करायचं असतं. आता काय पूर्वीसारखं थोडंच राहिलंय? नाही कुठे म्हणतोय मी, जावं त्यांनी तिकडे, शिक्षण घ्यावं, तिकडच्या कामाचा अनुभवही घ्यावा. पण त्यापूर्वी आपल्या कुटुंबाचाही थोडा विचार करावा ना. आपल्या कुटुंबाला एकटं सोडून परदेशात सेटल होणं कितपत योग्य आहे? हो, पण तूच म्हणतोस ना की कॉम्पिटिशन खूप वाढली आहे हल्ली. आहे ना, कॉम्पिटिशन आहे, खूप कॉम्पिटिशन आहे, मान्य आहे मला. पण आता आपल्या इथेही नवीन नवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी परदेशातच जाऊन सेटल होणं कितपत योग्य आहे? नाही बहिणी, हल्ली परदेशात जाऊन सेटल व्हायची फॅशन झाली. नाही, आपला अमोल त्यातला नाही. आपल्याला एकटं सोडून तो जाईल असं मला नाही वाटत. वहिनी, आत्ता त्याची स्वप्न ऐकल्यानंतर मला तरी असं मुळीच वाटत नाही. साईमा, इथे येण्यापूर्वी आपलं काय ठरलं होतं? आचार्यांना आपण भेटायचं आणि त्यांचा सल्ला घेऊन आपण परत जायचं. आता देवयानीला इथे ठेवून घ्यायचं काय काढलं तुम्ही नवीन? आदित्यराजे, आता आचार्य इथं ठेवायला सांगतील याची आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती. ज्या अर्थी त्यांनी इथे ठेवायला सांगितले त्या अर्थी त्यात काहीतरी तथ्य असणारच ना. इथे चांगले गर्भसंस्कार होतील. पाहताय ना किती शिबिरं आयोजित केलेली आहेत. पण साईमा, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरी करू शकतो. एखाद्या तज्ञ व्यक्तीला बोलून आपण या सगळ्या गोष्टी आपल्या घरी करू शकतो. आपण तसा प्रयत्न केलेला आहे, पण ती इतकी दगदग करते की ती आमचं काहीच ऐकत नाही. शिवाय तुम्ही सारखे बाहेर असता, मग तिने एकटीने घरी करायचं तरी काय सांगा बरं? या सावकाश. तिला हात द्या.
नाही साईमा, ते काही असलं तरी आम्हाला ते पटत नाही. आम्ही इथे देवयानीला ठेवणार नाही. देवयानी चल निघूया आपण. विक्रम, साईमा बोलतायत ते बरोबर आहे. हे बघ, इथे राहून जर माझ्या तब्येतीत सुधारणा होणार असेल ना तर काय हरकत आहे. 10-15 दिवसांचाच तर प्रश्न आहे ना. तू सुद्धा साईमांची बाजू घेतेस देवयानी. म्हणजे आम्ही तुला आमच्या सोबत परत घरी चालण्याचा हट्टीपणा करतोय ते आम्ही चुकीचं करतो. नाही. आणि मला सांग, इथे कशी राहणार आहेस तू? कुठल्याही सोयी सुविधा इथे नाहीयेत. कशी राहणार आहेस तिथे? विक्रम, कुठल्याच आश्रमात सोयी सुविधा नसतात. इथे राहिल्यानंतर 2 दिवसात मला सवय होईल. आणि साईमा आणि आचार्य सांगतायत ना, मग त्यात काहीतरी तथ्य असेल. आदित्यराजे, देवयानीबद्दल तुम्हाला जे वाटतं ना ते आम्हालाही वाटतं, पण इथल्या उपचार पद्धतीत काहीतरी फरक असणारच आहे ना. आता तुम्ही आमचं ऐका. देवयानीची काळजी करू नका. घरी जा आणि त्यांची कपड्यांची बॅग घेऊन या बघू. आदित्यराजे, काय सांगतोय आम्ही? तूच म्हणाला होतास ना, तुझ्यासाठी आणि बाळासाठी मी काहीही करू शकतो. मग विक्रम, आमच्यासाठी 15 दिवस आमच्यापासून दूर नाही राहू शकणार. प्लीज विक्रम, ऐक ना. तू पुन्हा आम्हाला एकटं पाडणार आहेस ना देवयानी? सांग ना, 15 दिवस आम्ही तुझ्याशिवाय कसे राहणार आहोत? तू कितीही आमचा मन वळवायचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा आम्हाला नाही पटत ही गोष्ट. आदित्यराजे, आचार्यजींच्यावर आमचा विश्वास आहे. ते जे करतायत ते देवयानीच्या भल्यासाठीच करतायत ना. तुम्ही आता जा आणि त्यांची बॅग घेऊन या बघू. पुन्हा त्यांना प्रवासाची दगदग नको. निघा तुम्ही. प्लीज विक्रम. देवयानी, तू काळजी करू नको. आम्ही घरी गेल्यावर त्यांची समजूत काढू. चल. आत्ताच दिल्लीहून आलो. आम्ही दिल्लीला असताना तुम्ही सभा घेणार होतात ना, त्याचं काय झालं? आम्ही पुन्हा दिल्लीला जाण्याआधी सभा झाल्या पाहिजेत. हो, त्यासाठीच फोन केला. काय रणवीर राजे, कधी आलात? आत्ताच आलो. देवयानी, साईमा वगैरे कुठे दिसत नाहीत. आम्हाला तुम्ही देवयानीची चौकशी करता काय? म्हणजे आलो तेव्हा मला कुणीच दिसलं नाही म्हणून सहज चौकशी केली. बाय द वे, देवयानीची तब्येत कशी आहे? तुम्ही नक्की दिल्लीलाच गेला होता? नाही, एकदम तुम्ही नॉर्मल वागताय म्हणून विचार. अचानक एवढा बदल तुमच्यात कसा काय झाला? देवयानीने तुम्हाला बाळ देण्याचा निर्णय घेतला, तो तुम्ही मान्य केला. आज तिच्या तब्येतीची तुम्ही चौकशी करताय. आदित्यराजे, तुम्ही आम्हाला समजता काय? चांगल्या वाईटाची जाण आम्हाला सुद्धा आहे. देवयानी आमच्यासाठी एवढा त्याग करते, तिच्या तब्येतीची साधी चौकशी सुद्धा करू नये? नाही, करावी ना, जरूर करावी. पण काय, तुमच्या अशा वागण्याची आम्हाला सवय नाही आहे ना, म्हणून विचारतो. का या पाठीमागे तुमचा काही डाव आहे? फार गैरसमज करून घेतले तुम्ही आमच्याबद्दल. तुम्हाला वाटतं तसं काहीच नाही. आम्हाला आमची चूक उशिरा का होईना पण कळली आहे. आम्ही खरंच बदललोय. तुम्ही बदललात हे तुम्ही जगाला ओरडून सांगा. जगाचा विश्वास बसेल, आमचा नाही. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल आदित्यराजे. आमचं म्हणणं तुम्हाला एक ना एक दिवस मान्य करावंच लागेल. ठीक आहे, ठीक आहे, केलं आम्ही तुमचं म्हणणं मान्य. तुम्ही पूर्वीसारखे राहिला नाहीत याही गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवला क्षणभरासाठी. पण आता आमच्या एका प्रश्नाचं अगदी खरं उत्तर द्या. त्या दिवशी रात्री तुम्ही नताशाच्या पत्त्यावर तिला भेटायला गेला होता. नेमकं काय घडलं तिथे? रणवीर राजे, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. नेमकं काय घडलं तिथे? का विचारताय हा प्रश्न? आमच्याकडे उत्तर नाही. तुम्ही खोटं बोलताय. खरं सांगा आम्हाला, नेमकं काय घडलं तिथे? तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. नाही, आम्ही तुमच्यापासून काही लपवत नाही. आम्ही तिच्या पत्त्यावर गेलो होतो.
पण आम्हाला ती भेटली नाही. तुम्ही खरं सांगताय? तुम्ही तिला जिवंत नाही सोडलं? तसं असेल तर तिचे आणि तुमचे अजूनही संबंध आहेत रणवीराचे. देवयानीवर तिने केलेला प्राणघातक हल्ला आम्ही विसरू शकलेलो नाही आहोत. यापुढे जर ती कधी आमच्या समोर आली तर आम्ही तिला जिवंत ठेवणार नाही. लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा.